चला लेटेस्ट स्टार्ट अजून एक नवीन रेशो करूया. स्टॉक टर्नओव्हर रेशो. हा स्टॉक टर्नओव्हर रेशो आपल्याला कॅल्क्युलेट कसा करायचा आहे चेक करूया. बघा आपल्याला काय करायचं आहे. स्टॉक टर्नओव्हर रेशो मध्ये त्याचा फॉर्म्युला आहे. स्टॉक टर्नओव्हर रेशोचा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अपॉन ॲव्हरेज इन्व्हेंटरी हा त्याचा फॉर्म्युला आहे. आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कसं कॅल्क्युलेट करणार. सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट म्हणजे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड येणार. देन ॲव्हरेज इन्व्हेंटरी कॅल्क्युलेट करायचे या फॉर्म्युल्याने. ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइडेड बाय 2 या फॉर्म्युल्याने आपल्याला ॲव्हरेज इन्व्हेंटरी मिळणार आहे आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा फॉर्म्युला दिलाय. चला एक सम घेऊया. त्याच्या आधी एक नोट मी इथं मेन्शन करायला ठेवली आहे इथं की काय की जर का ओपनिंग स्टॉक दिला नसेल तर क्लोजिंग स्टॉक हा आपण ॲव्हरेज इन्व्हेंटरी म्हणून वापरणार. मग त्या केसमध्ये हा जो फॉर्म्युला आहे हा आपण वापरणार नाही. जर ओपनिंग स्टॉक दिला नसेल तर मोस्टली तुम्हाला अशी सिच्युएशन ॲटलिस्ट स्टॉक टर्नओव्हर रेशोला येणार नाही. तुम्हाला ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक सगळ्या सम्स मध्ये सापडतील. चला पुढे जाऊया. हा एक सम आहे माझ्या समोर. चला आपल्याला काय काय पाहिजे बघा. आपल्याला काय पाहिजे. सगळ्यात पहिले ओपनिंग स्टॉक पाहिजे, मग क्लोजिंग स्टॉक पाहिजे. बघा कुठे दिसत आहेत, कसे मिळायचे, कसे शोधायचे तुम्हाला. ते हा सम आहे बघा. सनकडे 20 मार्काचा सम असतो. सो त्यातला एक रेशो आपण करतोय. तो हे बघा, हे दोन आपल्याला स्टॉक्स पाहिजेत, नंतर आपल्याला सेल्स पाहिजे, नंतर ग्रॉस प्रॉफिट पाहिजे. आपल्याला 4 एलिमेंट जे पाहिजेत ते याच्यात मिळालेले आहेत. सेल्सची फिगर पण मिळाली. चला आता बॅलन्स शीट मध्ये आपल्याला काही पाहिजे का. मोस्टली काहीही लागणार नाही. त्यातल्या त्यात हा स्टॉक आहे. हा क्लोजिंग स्टॉक आपण इथं लिहित असतो बॅलन्स शीटला, म्हणून हा क्लोजिंग स्टॉक असणार. पण मोस्टली तुम्हाला बॅलन्स शीटचा काहीही उपयोग होणार नाही हा स्टॉक टर्नओव्हर रेशो काढताना. चला आता पहिले रेशो समजून घेऊया. रेशो काय होता. मी मगाशी रेशो सांगितला. स्टॉक टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, याला COGS असं पण म्हणतात, डिवाइडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. मग काय आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. आणि त्याच्याच बरोबर आता आपल्याला ॲव्हरेज दोन्ही आपल्याकडे आहेत, ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक, त्यामुळे ॲव्हरेज इन्व्हेंटरी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. चलो लेट अस कॅल्क्युलेट. पहिलं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड सेल्स मायनस GP. सेल्स आहेत 19 लाख, GP आहे 8,10,000. मी त्या मगाच्या ह्याच्यातनं फिगर्स उचलल्या, मगाच्या सम मधनं फिगर्स उचलल्या. त्याप्रमाणे माझा कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आला 10,20,000. चला ॲव्हरेज इन्व्हेंटरी कॅल्क्युलेट करूया. आपल्याला ओपनिंग स्टॉक माहिती आहे, क्लोजिंग स्टॉक माहिती आहे. तो ह्याच्यामध्ये रिप्लेस करू आणि त्याला दोन्ही डिवाइड करू. ह्या दोन याच्यामध्ये रिप्लेस केला. हा ओपनिंग स्टॉक आहे, हा क्लोजिंग स्टॉक आहे, आणि त्याचा ॲव्हरेज इन्व्हेंटरी आली 2,49,500. मग आता या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या त्या आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये रिप्लेस करू. हे बघा, कॉस्ट ऑफ गुड सोल्डच्या जागी कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, ॲव्हरेज इन्व्हेंटरीच्या जागी ॲव्हरेज इन्व्हेंटरी. या दोघांचं डिवायडेशन केलं की आन्सर येते 4.09 म्हणजेच 4.09 टाइम्स. चला अजून एक सम घेऊन आलोय. सेम थिंग, सेम सम आपल्याला अजून एक सम करायचं आहे. बघा परत एकदा सेम थिंग. आपल्याला 4 एलिमेंट्स पाहिजेत. पहिला ओपनिंग स्टॉक, मग दुसरा क्लोजिंग स्टॉक, नंतर सेल्स आणि ग्रॉस प्रॉफिट. आपल्याला जे 4 एलिमेंट पाहिजे स्टॉक टर्नओव्हर रेशो काढण्यासाठी ते 4ही इथं मिळालेले आहेत. मग आपल्याला बॅलन्स शीटची काही गरज आहे का. नाही. चला स्ट्रेट फॉरवर्ड आपण फॉर्म्युल्याकडे येऊया. फॉर्म्युला नीट बघा. जो मगाशी मी इथे दाखवलाय तोच फॉर्म्युला. त्यामध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे. तो कॉस्ट ऑफ गुड सोल्ड दॅट इज COGS, सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. नंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असं ॲव्हरेज इन्व्हेंटरी, ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइडेड बाय 2. चला मी एक एक एलिमेंट काढायला सुरुवात केली आहे. फक्त सेल्सच्या जागी सेल्सची व्हॅल्यू, ग्रॉस प्रॉफिटच्या जागी ग्रॉस प्रॉफिटची व्हॅल्यू, सेल्सच्या जागी सेल्सची व्हॅल्यू, ग्रॉस प्रॉफिटच्या जागी ग्रॉस प्रॉफिटची व्हॅल्यू. हे दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं, वजाबाकी केली आणि आपल्याला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मिळालेली आहे. आता दुसरं ॲव्हरेज इन्व्हेंटरी काढूया. ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक ज्याच्या त्याची जागी आपण त्या व्हॅल्यूज पुटअप करू आणि आपल्याला क्लोजिंग स्टॉक पण मिळणार आहे. दोन्ही आपले एलिमेंट आपल्याला मिळालेले आहेत. आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये ते रिप्लेस करायचे आहेत. हा बघा इन दिस वे.
या फॉर्म्युलामध्ये मी ते रिप्लेस केले. बघा फक्त डिवायडेशन करा, आन्सर मिळून जाणार 40.08 किंवा 09. तुम्ही जसं म्हणाल तसं. फक्त हा लिहायचा कसा असतो, स्टॉक टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू 4.08 टाइम्स. हा नेहमी टाइम्स मध्ये एक्सप्रेस केला जातो. चला अजून एक सम. आपल्याला 4 एलिमेंट पाहिजेत, प्रॉफिट लॉस मिळालेला आणि चारीच्या चारी प्रॉफिट लॉसचे एलिमेंट आहेत. कुठला? चला पहिला ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, सेल, जीपी. चारही आयटम मिळालेले आहेत. बॅलन्स शीटची गरजच नाही. सो वी विल स्ट्रेट फॉरवर्ड मूव ऑन टू कॅल्क्युलेट स्टॉक टर्नओव्हर रेशो. बघा फॉर्म्युलेज आपण लिहिलेले आहेत इथं, जे आपण मगाशी डिस्कस केलेत, मगापासून डिस्कस करतोय ते फॉर्म्युले लिहिलेत. आता आपण एक एक एलिमेंट त्यातले कॅल्क्युलेट करू. पहिला एलिमेंट कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, फॉर्म्युला लिहिलाय मी. फक्त तिकडल्या व्हॅल्यूज इथं रिप्लेस केल्यात सेल्सच्या आणि ग्रॉस प्रॉफिटच्या आणि कॅल्क्युलेशन केलं कॉस्ट ऑफ गुड सोल्डचं. चला दुसरा एलिमेंट काय कॅल्क्युलेट करायचा, ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ह्याचे पण दोन्ही एलिमेंट मला माहिती आहेत, ते मी पुटअप केलेत इथं. हे इथं व्हॅल्यूज त्याच्या पुटअप केल्यात आणि मला त्याचा ॲव्हरेज इन्व्हेंटरी मिळालेली आहे. मला दोन्ही एलिमेंट मला रेडीली अवेलेबल आहेत. मी आता फक्त स्टॉक टर्नओव्हर रेशोच्या फॉर्म्युलामध्ये ते पुटअप करतोय, डिवायडेशन करतोय आणि रिझल्ट काढतोय. अजून एक सम करूया. चला बघा ऑलमोस्ट मगासारखं सम आहे, फक्त इथं व्हॅल्यूज वेगळ्या आहेत. मी सेल्स घेतलेत, ग्रॉस प्रॉफिट घेतलाय, ओपनिंग स्टॉक घेतलाय, क्लोजिंग स्टॉक घेतलाय. 4 एलिमेंट्स मिळालेले आहेत. बॅलन्स शीट असली तरी काही उपयोग नाही आहे, नसली तरी तर काही प्रॉब्लेमच नाहीये. आपल्याला फक्त ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस वरती हा रेशो काढता येतो. चला आता काय करायचंय, फॉर्म्युला दिलेले आहेत दोन्ही. आता आपल्याला त्याच्या व्हॅल्यूज इथं पुटअप करायच्या. मी फॉर्म्युला लिहिलाय आणि त्याच्यात फक्त व्हॅल्यूज पुटअप केल्या आणि मला रिझल्ट मिळालेला आहे. आता मला ॲव्हरेज इन्व्हेंटरी काढायचे. याच्या पण दोन्ही व्हॅल्यूज माझ्याकडे आहेत. दोज व्हॅल्यूज आर हिअर आणि मी ॲव्हरेज इन्व्हेंटरी कॅल्क्युलेट केलेली आहे. आता मला काय करायचं, या दोन्ही व्हॅल्यूज फॉर्म्युलामध्ये पुटअप करायच्या आहेत आणि मला रिझल्ट काढायचा आहे. रिझल्ट जवळपास सगळीकडे तुम्ही जर ऑब्झर्व केलं ते सगळीकडे सेम येतोय. या सगळ्या सम्स या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्स मध्ये आलेल्या सम्स आहेत. चला अजून एक इथे तर डायरेक्ट बॅलन्स शीट आली. नॉर्मली आपल्याला बॅलन्स शीट मध्ये काय लागतं तर बघा स्टॉक आपण आयडेंटिफाय करणार. हा स्टॉक कुठला आहे, बॅलन्स शीटला जो स्टॉक येतो तो नेहमी क्लोजिंग स्टॉक असतो. चला पुढे जाऊया. हो आता मात्र प्रॉफिट अँड लॉस नाहीये, हे असं इन्कम स्टेटमेंट दिलेलं आहे. याला स्टेटमेंट म्हणतात किंवा स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट म्हणतात. मग आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टी याच्यात आहेत का चेक करूया. हा बघा सेल्स सापडला, नंतर ग्रॉस प्रॉफिट सापडला, पण इथं काहीतरी लिहिलंय नीट. आपण ते हायलाइट करून बघूया ह्याच्यात काय लिहिलंय. सन्ड्री डेटर्स अँड स्टॉक ऍट द बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला म्हणजे ओपनिंग. मग आपल्याला ओपनिंग थोडक्यात काय मिळाले, सन्ड्री डेटर्स आणि स्टॉक. ओहो म्हणजे आपल्याला आपला ओपनिंग स्टॉक पण याच्यातनं मिळालेला आहे. थोडक्यात आपल्याला अशा स्वरूपाचं जरी सम आलं तरी सुद्धा सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आपल्याला स्टॉक टर्नओव्हर रेशो सहज काढता येईल. रेशो लिहिलाय, त्याचे एलिमेंट्स कसे कॅल्क्युलेट करायचे ते लिहिलंय आणि आपण मुव्हिंग ऑन करूया. एक एलिमेंट कॅल्क्युलेट करूया. मी फक्त रिप्लेसमेंट्स केलेत फॉर्म्युल्यामध्ये, त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी आणि वी हॅव गॉट इट. बघा काय सिच्युएशन आहे ती अशी. मी फक्त व्हॅल्यूज काढल्यात आणि या दोन्ही व्हॅल्यू मला मिळाल्या, बोथ दिस व्हॅल्यूज, आणि अल्टिमेटली मी त्या व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये टाकल्या आणि रिझल्ट कॅल्क्युलेट केलेला आहे. चलो अजून एक सम आपल्याला पाहिजे तर लास्ट एक सम करूया. ह्याच्यामध्ये बघा हे 2, 3 आणि 4 हे 4 एलिमेंट्स आहेत आणि त्याला घेऊन मी डायरेक्ट आन्सर काढलंय. तुम्ही चेक करा. आय होप तुम्हाला हे यायला हरकत नाही. हे माझं आन्सर चुकलेलं आहे, मला तुमच्याकडनं करेक्ट आन्सर हवं आहे. हे जे आन्सर येणार आहे हे 60 डिवाइड बाय 11 केल्यानंतर येणार आहे. हे चुकीचं आन्सर आहे.